बनवायला ना एकदम सोपी आणि चिकन मटनपेक्षा एकदम मस्त अशी चवीची भाजी आज कोबी किसून बनवत आहोत। आता सगळ्यात आधी काय केलंय, मी कांदा उभा कट केला आहे, कढाई ठेवली। आता ज्या कढाईमध्ये भाजी बनवायची ना तीच कढाई घेतली आणि त्याच्यातच हा कांदा आहे ना भाजून घेते। भाजून म्हणजे थोडासा असा लाल, जास्त काळाही नाही बनवायचा, फक्त असा थोडासा लाल अशा पद्धतीने मी कांदा भाजून घेतला। त्यानंतर 2 ते 3 चमचे फुटाणे घेतलेले। फुटाणेही हलकेसे असे भाजून घ्यायचे, नाही भाजले तेही चालतात। त्याच्यातच मी फुटाण्यामध्येच काय केलं आहे, 1 चमचा धने, 1 चमचे थोडेसे 1-2 तुकडे आल्याचे असे टाकलेले, 1 कांडी लसणाची सोलून घेतली तीही टाकली आणि हलकंसं हे सगळं जे आहे ना ते भाजून घेतलं आणि तेही काढून ठेवते। आता काय केलं आहे, थोडंसं सुकं खोबरं त्याचे असे पातळ पातळ काप केले आणि ते पण भाजून घेतले। तेही जास्त काळं अजिबात बनवलेले नाही, हलकेसे असे भाजून घेतलेले, त्याचा कच्चापणा जाऊ एवढंच भाजून घेतलेलं आहे फक्त। आता हे सगळे मसाले भाजून झाले। आता याच्यात एक मुठे ना मी कोथिंबीर टाकली, त्याच्यात थोड्याशा काड्या पण घेतल्या। आता ह्यो मसाला आहे ना सगळा व्यवस्थित असा वाटून घेतलेला आहे। आता काय केलं आहे, सुके मसाले घेतलेले आहे, कांदा लसूण मसाला घेतला आहे, चिकन मसाला घेतला आहे, थोडीशी हळद घेतली आहे आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे। आता हे मसाले ना मी तेल थोडंसं तापवलं आणि त्या तापलेल्या तेलात हे सुके मसाले थोडेसे असे तळून घेतलेले। अगदी म्हणजे जास्त तापलेलं तेलात टाकलं का हे मसाले जळण्याची शक्यता असते ना, म्हणून आता हे वाटलेला मसाला आहे ना मी आधी कांद्याचं वाटण केलं होतं। कांदा, आलं आणि लसूण आणि कोथिंबीर ते वाटण मी आधी थोडंसं हलकंसं या मसाल्यामध्ये सुक्या मसाल्यात आणि तेलात टाकलं आणि थोडं त्यानंतर मग हे बाकीचं जे वाटण केलं होतं ना ते टाकून दिलेलं आहे। आता या मसाल्यांना चांगलं असं तेल सुटून देते। आता याच्यात ना थोडंसं असं म्हणजे पाणी टाकते मी, उकळलेलं पाणी। आता भाजी ना थोडीशी पातळच बनवायची आहे। आता ती का बनवायची तेही आपण पुढं पाहू। थोडीशी जास्त नाही पण थोडीशी अशी पातळच भाजी ठेवते। आता याला आहे ना उकळी येण्यासाठी ठेवून देते। आता जास्त फुल गॅसमध्ये याला उकळी नाही आणत, हलक्यासा असा। आता ही भाजी अशी दिसत असली ना पण उकळी आली की एकदम मस्त अशी भाजी दिसन। आता याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता मीठ टाकताना ना थोडंसं मी कमीच टाकलेलं आहे। आता हे उकळायला ठेवून देते। आता इकडं काय केलं आहे, मी बटाटा एक उकडून घेतलेला आहे, शिजून घेतलेला आहे। आता याचे सालं काढते आणि तो थंड व्हायला थोडा वेळ असाच ठेवून देते। बटाट्याची सालं काढलेले। आता बटाटा आहे ना जास्त उकडून नाही घेतलेला, थोडासा हलकासा कच्चा ठेवलेला आहे। आता इकडं बटाटा थंड होत आहे, तेवढ्या वेळेत मी ना इकडं डाळीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी डाळीचं पीठ, त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार, म्हणूनच भाजीमध्ये थोडंसं मीठ कमी टाकलेलं आहे। आता थोडीशी हळद, मीठ आणि थोडंसं लाल तिखट पण टाकताना ना थोडं कमीच टाकायचं आहे सगळ्याच्यामध्ये। आता याच्यात आहे ना लाल तिखट टाकलेलं आहे, थोडासा ओवा टाकलेला आहे। कुठल्याही डाळीचं बेसनाचं असलं की त्याच्यात ओवा असलाच पाहिजे आणि थोडंसं 1 चिमूट सोडा। आता हे पीठ आहे ना थोडंसं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, थोडं पाणी घालून ना बेसन पिठात एकदमच पाणी टाकलं की ते पातळ होतं, म्हणून मी काय केलं आहे थोडं पाण्याचा अंदाज घेत हे बेसन पीठ मळून ठेवलेलं आहे। आता डाळीचं पीठ थोडंसं भिजतच ठेवलेलं आहे। आता हे पीठ पण बाजूला साईडला गाठी उठल्या ज्या असताना बेसन पिठात झालेल्या त्या सगळ्या मी फोडून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे पीठ मळून ठेवलेलं आहे भिजण्यासाठी। आता हे पीठ घट्टही नाही आणि पातळही नाही। आता इकडं बटाटे आपले थंड झालेले, आता बटाटे थंडच घ्यायचे आणि ते का थंडच घ्यायचं तेही पाहू। आता हे असं बेसन पीठ मी मळून ठेवलं, एक भांडं घेतलं, त्याच्यात हे बटाटे नेहमी किसून न घेता अशा हातानेच कुस्करून घेतलेले आहे। थोड्याशा फोडीच ठेवलेल्या आहे बटाट्यामध्ये। एक मोठा साईजचा बटाटा घेतला होता। आता याच्यात आहे ना कापून घेतलेल्या 2 मिरच्या छोट्या अशा कट केल्या त्या टाकलं, 1 चमचा आलं किसून घेतलं होतं ते टाकलं, थोडेसे लसणाचे तुकडे केले ते पण टाकले, कोथिंबीर टाकली, कांदा टाकलेला आहे थोडासा
आणि कापून घेतलेला कढीपत्ता याने एकदम मस्त अशी चव येते. आता हे पुन्हा एकदा सगळं मिक्स केलेलं आहे. आता याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार याच्यात पण. आता तिखट टाकलेलं आहे त्याच्यामुळं मी लाल तिखट काय टाकलं नाही, फक्त थोडीशी 1 चिमूट हळद टाकलेली आहे. हळद पण जास्त टाकलेली नाही आहे. आता हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि जास्त ज्या बटाट्याच्या फोडी असेल ना त्या पण फोडून घेतल्या आहे. आता ना आपल्याला उन्हाळा चालू आहे सध्या, म्हणजे कडक उन्हाळा. कोबी या पद्धतीचेच आपल्याला असे छोटे छोटे गड्डे दिसत आहे. मग मी कोबीचे छोटे गड्डे आणले होते. आता हे कोबी स्वच्छ असा धुवून घेतला आधी किसण्याच्या आधी, आणि मग हे मोठ्या किसणीने हा कोबी जो आहे ना तो किसून घेतलेला आहे. आता इथं 2 गड्डे आहे, पण एकाच याच्यामध्ये मी हा कोबी किसलेला आहे एकच, आणि तेवढ्या याच्यातच सगळ्यांची भाजी होईल. आता हा किसलेला कोबी ना त्याच्यातलं सगळं पाणी असं पिळून काढलेलं आहे, म्हणजे त्याला जास्त पाणी. आता सगळ्यांना माहिती कोबीला किसला की त्याला पाणी सोडतो जास्त. बघा असं पाणी पिळून मी पाणी कोबीचं काढलेलं आहे. सगळं पाणी जेवढं निघाल ना पिळून तेवढं पाणी मी कोबीचं काढलेलं आहे. आता हा जो कोबी आहे ना तो मी ह्या बटाट्याचं आपण जे केलं होतं ना त्याच्यामध्ये टाकलेला आहे, पिळून घेतलेला कोबी, आणि ते पुन्हा एकदा सगळे एकदा मिक्स केलेलं आहे. पण बटाटे जास्तच असे मॅश होऊ नये या पद्धतीने मिक्स केलेलं आहे. थोड्याशा फोडी बटाट्याच्या छान वाटत्या म्हणून मी अशा थोड्या फोडी ठेवलेल्या आहे बटाट्याच्या. आता याच्यानं असे गोल गोल चपटेने तर असे गोल थोडेसे असे बॉल्स बनवून घ्यायचे. जास्त लहानही नाही आणि जास्त मोठेही नाही. फक्त एकदा या पद्धतीने ना कोबी किसून भाजी बनवून बघा. चिकन मटनसुद्धा या भाजी पुढं फेल होईल. बनवायला तर सोपीच आहे, कोणीही बनवल, पण इतकी मस्त अशी चवीला झाली होती ना. आता कोबीचे मी जवळजवळ 7 गोळे असे बनवून घेतलेले आहे. अजून थोडासा शिल्लक आहे, पण मी आता आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आलं आहे की आपल्याला काय बनवायचं आहे म्हणून. आता हे बेसन पीठ जे आहे ते थोडंसं भिजलेलं आहे. मी एका कढईमध्ये ना तेल तापायला ठेवलं होतं. आता हे जे किसलेला कोबी बटाटा याचे हे जे गोळे आहे ते बेसन पिठामध्ये असे सोडून घेतलेले आहे. म्हणजे आपण कोबीच्या वड्याची म्हणजे पाववडा बनवतो ना त्याच पद्धतीने थोडक्यात आहे. एवढी मस्त भाजी लागती चवीला, एकदा नक्कीच बनवून बघा. आता तेल तापायला ठेवलं आणि चमच्याने असे वडे सोडले की सगळीकडे बेसन पीठ लागलं जातं आणि मस्त असे गोल गोल वडे होत्यात. एकदा ही चमच्याची पद्धत नक्कीच कुठले पाववडे बनवण्यासाठी बटाटा वडे बनवण्यासाठी ही पद्धत नक्कीच उपयोगी पडेल. चमच्याने फक्त चमचा घेताना ना काय केलं आहे मी मोठा चमचा घेतलेला आहे. आता वडे सगळ्या साईडनी दोन्ही साईडनी सगळीकडून तळून घेतलेले आहे आता हे वडे, आणि इतके मस्त असे गोल गोल वडे झालते. मुलांनी तर तळायच्या आधी म्हणजे भाजीत टाकण्याच्या आधीचे वडे खाल्ले होते. एकदा ना आईनी या पद्धतीची कोबीच्या वड्याची भाजी बनवली होती. इतकी मस्त झालती म्हणजे मी पण लहान होते त्यावेळेस आईने अशी कोबीची वड्याची, फक्त एवढंच की मी ती गॅसवर बनवली, तिने ती चुलीवर बनवली. आणि जी कोबीची चटणी केली ना बटाट्याच्या चटणीसोबत ती वेगळ्या पद्धतीने केली ती. म्हणजे मी जसा कच्चा कांदा शिजवून टाकला तसं तिने कच्चा कांदा नव्हता टाकला, तिने थोडासा हलकासा तळून घेतला होता. पण ती आठवण आली आणि यूट्यूबलासुद्धा ही अशी भाजी कोबीची अशी पद्धतीची भाजी कुठंही बघायला भेटणार नाही, पण एकदा नक्कीच बनवून बघा.
आता हे जे वडे आहे ना, मी एका पातेल्यात जी उकळलेली भाजी आहे ती काढून घेतली आणि भाजी उकळता भाजी ते वडे सोडलेले नाही आहे, भाजी थोडीशी हलकीशी अशी थंड होऊन दिली आणि मग हे वडे सोडले. किंवा मग जेवायच्या वेळेसही असा एक एक वडा भाजीमध्ये टाकून खाल्ला ना, एकदम मस्त अशी चिकन मटनलाही मागं पाडेल एवढी चविष्ट अशी आपली ही थाळी झाली होती. कोबीची अशी भाजी कुठेही बघितली नसन, एवढी मस्त चवीला. एकदा नक्कीच बनवून बघा.